फायर ड्रिलचं मॉक ड्रिल साठी आलेलो आहोत. तर आपल्या बिल्डिंगचं फायरचं सगळं यांनी सेटअप केलेलं आहे. यांचं नाव तानाजी आहे. तर हे आपल्याला सगळं एक्सप्लेन करतील टेक्निकली पण, आणि सपोज आग लागली तर कसं आपण ऍक्शन घ्यायची, हे सगळे डिटेल्स आपल्याला तानाजी म्हणून आहेत ते सांगतील. तर तुम्हाला जे काय डाऊट्स असतील इलेक्ट्रिक सर्किट बाबतीत म्हणा किंवा एकंदरीत फायरच्या बाबतीत, तर आपण सगळं यांना विचारू शकतो. सो आता तानाजी स्टार्ट करतील. आपला फायर पॅनल आहे मोटरीचा पंपाचा. त्याला डीजेतून सप्लाय दिलेला आहे. तुमचा डीजे जनरेटर चालू असेल तरच हा पॅनल चालू राहील. त्याला एमसीबीचा सप्लाय नाही अजून. हा छोटा पंप ह्याला जॉकी पंप म्हणतात, आणि हा मेन पंप, आणि तो त्याला स्टँड बाय पंप. दोन पंप दिलेले आहेत. एखादा खराब झाला तर दुसरा चालू होण्यासाठी. त्याला यूज कसं करायचं, अगोदर ह्याच्यात तुमचं हे खाली टाकीमध्ये पाणी फुटबॉल आहेत, हे भरलेले असतात. एखाद्या दिवस सोडू शकतो फुटबॉल पाणी, त्यावेळेस पाणी वळणार नाही. त्यावेळेस फक्त चेक करायचं चालू बंद करून. आता स्विच आहे, ऑन केला, आपला पॅनल चालू झाला. हा जॉकी पंप छोटा, त्याला आपण मॅन्युअली पुढे या जरा. इथं दोन ऑप्शन आहेत, मॅन्युअली आणि ऑटो. मॅन्युअली आपण चालू करू शकतो, त्याला बंद करू शकतो. ऑटो मध्ये टाकला, ऑटो मध्ये पाणी तुमचं चालू झालं तरी ऑटोमॅटिक चालू होईल पंप. कधी कोणती सिच्युएशन राहील ऑटोमॅटिक चालू होईल? ऑटोमॅटिक तुमची कुठलाही वाल्व ओपन केला, फायर झालं त्यावेळेस तुम्ही ओपन करणार, त्यावेळेस तो ऑटोमॅटिक पंप चालू राहील. ओके ओके. तिथनं तुम्ही ओपन केला, पाईप लावला की हे चालू होणार का? चालू होणार ऑटो मध्ये ठेवला तर. ठीक आहे. तो चालू झाला. त्याला ऑप्शन आहे या दोन पंपाला. तुम्हाला कुठला पंप ठेवायचा आहे चालू त्याच्यावर अवलंबून. पंप सिलेक्शन, पंप 1 आणि पंप 2. आता आपण पंप 2 चालू केला आहे. ठीक आहे. पंप तो हा, आणि ह्याला फिरवायचंय. पंप 1 हा चालू होईल. ठीक आहे. अजून ह्यात काय शंका? ही कुठली मोटर आहे? पहिली हे जॉकी पंप. बर. हे 12.5 700 असेल. ही जरी चालू केली तर आम्हाला पाणी मिळेल का सगळीकडे? हो हो. म्हणजे ती कशासाठी असते हे नक्की? तुम्हाला कंटिन्यू चालूच ठेवावं लागतं. आपण जॉकी पंप आहे, तो टाकीतून सक्शन घेतोय आणि या सगळ्यांना प्राईम करतो. बरं. तो कंटिन्यू चालू ठेवायचा. आणि हा मोठा, म्हणजे आता तिथे सगळीकडे आपलं सपोज 10व्या मजल्यावर जायचं, हा हा. तर 10व्या मजल्यापर्यंत तो प्रेशर देऊ शकणार नाही. बरोबर. त्याला मोठा पंप लागेल. हा हा. मग मोठा पंप त्याला बूस्ट करतो 10व्या मजल्यापर्यंत पाणी हे करायला. तुम्ही कुठली पाईप लावली किंवा आपले जे फायरचे लाईन आहेत, हा हा. त्या सगळ्याला 10व्या मजल्यापर्यंत पुश करायला, तेवढं एलिव्हेट करायला हा पंप मदत करतो. बरं. तर मला एक कळलं नाही, कलर तुम्ही म्हणाल पडला. फक्त वाल्व ओपन केला की ऑटोमॅटिक चालू होतं. हा. त्याला आपले जे इथं काही सेन्सर किंवा ह्याच्यावरनं चालू होत नाही. सेन्सर नाहीये. आता समजा तुमचा फायर झाला, तुम्ही आग लागल्यावर तुम्ही कुठलाही वाल्व ओपन करणार, बरोबर आहे का? त्यावेळेस पाणी कंटिन्यू पाहिजे ना, त्याच्यामुळे मोटर ऑटोमॅटिक चालू राहणार. नाही, त्यांचा वाल्व प्रश्न ओपन कसा आहे? केलेलं आहे ना. कुठलाही वाल्व ओपन करा तुम्ही, तुमच्या रायझर मधला, फ्लोअर मध्ये पण दिलेले प्रत्येक ह्याच्यात. वाल्वला सेन्सर लावलेत का जे सगळे? नाही, मग वाल्व ओपन हे ऑटो स्विच आहे. इथे ओके, इकडे प्रेशर ड्रॉप प्रेशर ड्रॉप झाला इथं कळलं कळलं. की तो ऑटोमॅटिक चालू होणार. प्रेशर ड्रॉप झाल्यावर ते चालू होतं. हो, त्याच्यासाठी तो ऑटो मध्ये पाहिजे का? तो ऑटो मध्ये पाहिजे. आणि ऑटो मध्ये आहे का? आता ऑटो मध्ये कंटिन्युअस ऑटो मध्ये. म्हणजे ऑटो मध्ये ठेवायचं का मॅन्युअल वर ठेवायचं? ऑटो मध्ये ठेवावं लागतं कायमस्वरूपी. बरं बरं. आणि हा पंप तर कायम चालू राहणार आणि हा दोघांपैकी त्याला एक सपोर्ट करणार असं. तुम्ही दोन्ही पण चालू ठेवू शकता. बरं. समजा मोठी आग लागली त्यावेळेस तर छोट्या पंपाने जर आणि नाही आग विझवली तर तुम्ही दोन वाल्व युज करू शकता. त्यावेळेस मोठा पंप पण लागू. बरं. हे दोन्ही पंप ऑटो मध्ये ठेवलेले आहेत. आणि इंडिव्हिज्युअल पण मोठा पंप लावू शकतो, याला लावायची गरज नाही. हो, नाही गरज.
हा, आणि ज्यावेळेस पाणी जर खिचत नसेल, हे पाणी सोडलेलं असेल, त्यावेळेस तुम्हाला इथून पाणी भरायचं फुटबॉल मध्ये. आता पाणी तिन्ही पण वरते, पाणी ओके. त्याच्यात मधमाशी साईडला होऊन जातो. एकदा मग ते सगळे वॉल चालू करून बघायचे ना. दाखव. आता कुठं पाणी उडून दाखवू तुम्हाला जनरेटरचं. कारण आमच्या प्रेसिडेंटचं घर इकडे आहे. तुझं घर इकडे आहे ना. आम्ही काय ना, आम्ही फर्स्ट वरून खाली उड्या मारून टाकू. आता ऍटो मोडवर आहे ना सर? ऍटो मोडवर आहे ना सर? आता ऍटो चालू होतं बघ. थांबा थांबा, या इकडे. आपली मोटर ऍटो मोडवर आहे. म्हणजे आपल्या तिकडे चालू करायची हे करायचं नाही, आपण ऍटो मोडवर. हा होस बॉक्स आहे, त्याला होस बॉक्स म्हणायचं. हा होस बॉक्स याची चावी इथे. केस ही फोडायची, का चावी काढायची आणि इथून फलायची. समजा चावी गायब झाली, हा काच फोडायचा, म्हणजे हात घालून हे फिरवायचं, लॉक निघून जाईल. हा पाईप आहे शिवराज. त्याला ब्रँच पाईप म्हणायचं किंवा नौजल किंवा ब्रँच पाईप. असं धरून घेऊन कुठं उडवायचं, इकडं का इकडं? इथं थोडं पक्षानं घाण केलं त्याच्यामुळे. हे का पक्षानं घाण केलं? काय ना? बाल्कनीत पाणी जाईल. हळू मारू. कोण दोघांचं सारखा का एक नाही. चपटं लावावं लागतं? बर. आणि इकडं कसं आहे? त्याला दोन्हीकडे युनिक तोंड आहे, ते लक्षात ठेवावं लागणार. हे चेक नट आहे, याला ओढलं ना हा निघतो. बर. हे टोपण काढायचं ओढून. हा. बसवताना ह्याला हा. प्रेस करायचा. बरं. हा बसलाय की नाही ते बघण्यासाठी वाढायचं. आता हा बसलाय, बरोबर. काढताना ह्याला असं काढायचं. ठीक आहे, बसला ओके. सिंपल पुश आहे. त्याला दाखवतो नोझल. गाडी आणू का माझी? ओके. हे दांडे दोन आहेत, त्याला हे नोजल लावायचं. ज्या दोन दांडेवाले आहेत त्याला हे नोजल लावायचं. बरोबर. हा इकडे सोडतो ना, मला वाटतं तेवढं हा नोझल त्या साईडला सोडायचं. हा बसला. ओके. बसला का नाही पाहायचं हा. ओढून. काढताना ह्याला ही दोन्ही काढायची, अशी वाढायची. ओके. ही दोन्ही वाढायचे. बसला. करा स्टार्ट. आता आपला ऑटो मोडवर आहे ना? ऑटो मोड वर आहे. हा. इकडं पाणी सोडलं की तिकडं पंप चालू होईल. बर. स्नेहजित, कोण येतो एक ऑटो जण मोडवर आहे आता आपलं. बरोबर. तर आपल्याला इथनं कसं ऑटो वर्क होते ते बघायचं आपल्याला. फोर्स येईल का? हा, तेच कसं करायचं सांगा. त्याला न धरता इथं कुठं पण धरा. हा. त्याला धरा. फक्त त्याला सोडू एक मिनिट थांबा. द्यायचं. सोडलं तर डोकं फुटेल, काही होईल. नाही, जायचं काय काम आहे? एकच मिनिट, चालू नका करू. गोखले साहेब, एकच मिनिट इकडे या तुम्ही. तुम्ही आहे ना? हे आपली pressure. सोड सोड एक मिनिट. सोड हळूहळू. तिकडे प्रेशर बनत असतं. वरती सुद्धा सेम प्रोसिजर का? कुठल्याही याला लावलं की ऑटोमॅटिक डिटेक्ट करते. प्रेशर साठी मी काय करतो, कॅमेरा घेतो.
ते सुटलं ना तर ते डोकं नाही, पाईप चालू मध्ये हे सोडायचं नाही, जाम स्नेहजित सोड. ए जेव्हा याचा व्हिडिओ घे कसं चालू करता ते. क्या बात है. म्हणजे आपल्याला होळीला लावता येईल हे रंगपंचमीला. हा यस बंद करा बंद करा. हा ना तेच तर हेच लावायचं ना. कोणाला ट्राय घ्यायची? हा? मी काय म्हणतो ऑटोमॅटिक डिटेक्ट केलं की त्याने इथे जातं. समजा 10th फ्लोअरला आपण डायरेक्ट तुम्ही धरून ठेवा. लावला तर चालू देवा चालू कर. हो, हो घट्ट पकडा बरं त्या का. पाईपाला मोठे मोठे चालू. सोडू नका. हे सोडत नाही. हा सोडायचं हळूहळू नाही, चालू कर. दोघं हळूहळू जण एकमेकाला हळूहळू हळूहळू सोड. हळूहळू. बापरे एवढं प्रेशर आहे ना. सोडा सोडा. नाही ते यांना कंट्रोल झालं पाहिजे. हे किती कडक झालं. तिथनं तिथनं करा, बंद कर. बंद कर बंद कर. बरं दादा आता हे आपण प्रेशर सगळं झिरो केलं ते मोटर बंद झाल्या ऑटोमॅटिक बंद होणार. ऑटोमॅटिक. आयडिया आवाज कसला येतोय फटाक्यासारखा. त्याच्यात एअर असतं, पाईपलाईन मध्ये जी एअर आहे ते निघणार फाट फाट फाट. फोर्स से निकल रहा है वो इसलिए साउंड आ रहा है. ओके अजून काय इथली शंका? फ्लोअर वरचं पण एकदा दाखवा. इथली काय अजून शंका तुम्हाला? इथलं ओके झालं? कोणाला काही शंका आहेत का अजून इकडे? मॅन्युअल वर करून बघायची गरज नाही ना. तिकडनं काढून पाणी काढायचं. हे खाली ते सोडा. राहू द्या. आता आपण कुठल्या तरी फ्लोअर वरती कशी सिस्टीम असणार आहे ते बघायला चाललोय. फर्स्ट फ्लोअर वरच घे ना. कुठल्या तरी फ्लोअर वरती सिस्टीम कशी आहे ती बघायला चाललोय. सो लेट्स गो. करंट उतरणार आता सगळं. जी माहिती मिळेल त्यानुसार काय आहे की जेव्हा सपोज कुठे आग लागली येतो तर ना. आपल्याला आधी हा चालू करायला पाहिजे, हो, electrician जेणेकरून आपल्या करून देतो. बिल्डिंगचा मेन सप्लाय बंद होईल आणि जनरेटर वरती इलेक्ट्रिक पाणी. सप्लाय होईल. सो फर्स्ट स्टेप आपली अशी असणार आहे की जनरेटर चालू करायचं आहे आणि त्यानंतर आपण जे आता फायरचं पाण्याचं फवारा केला तो चालू होईल. नाही, So, आता सगळ्यांनी लक्षात घ्या की fire फर्स्ट स्टेप अशी असणार fire आहे टाकीतून- की fire सपोज काही टाकी सिच्युएशन आली तर आधी तुमचं- जनरेटर चालू करायचं आहे. थँक्यू. त्रिवे इनलेट म्हणतात त्याला. ठीक आहे, तुमची फायरची गाडी येते, आपली अग्निशामक दलाची गाडी येते, त्यावेळेस आपल्या टाकीतलं पाणी संपल त्यावेळेस त्यांचा पाईप इथं लावतात. तो त्यांच्या गाडीचा पाईप इथं लावून इथून तुमचं फायर करून टाकतात. 3 गाड्या एका वेळी हे करू शकतो. हो, ही 3 गाड्या लागू शकतात इथून. त्यासाठी हा दिलेला आहे. समजा काही काळ आपलं सिस्टीम चालली नाही किंवा पाणी संपलं असेल त्यावेळेस ही त्यांची गाडी येऊन इथं पाईप लावून म्हणजे एक्स्ट्रा सोर्स आपण म्हणू शकतो याला. हो. बाहेर म्हणजे एक्सटर्नल सोर्स. हो. म्हणजे इथे पाईप लावून पाणी बिल्डिंग मधून निघणार का बाहेर? हा, ते करतात फायरवाले. ठीक आहे. नाही आता इथं लावल्यावर जिथं पाईप आहे जिथं ते सगळीकडे जाणार आहे. इथून तुमच्या पूर्ण म्हणजे टाकीत पण जाऊ शकतं ना? टाकीत जातं, तुमच्या वरती जाऊ शकतं पाणी सगळं. पण मग टाकीत जायचं काही कारण नाही ना. टाकीत वाया जाईल ना पाणी. टाकीत जाणार नाही पाणी, नाही जाणार. हे नाही जाणार. हे जी सिस्टीम आहे हा. आपल्या सगळ्या बिल्डिंगला झाली तशी ती गाडी आली ना तिथं फायरची, हा. ते आपल्या पूर्ण लाईन मध्ये पाणी जाणार. तर ते गाडीतली पाण्याची साठा टाकी म्हणून काम करणार. बरोबर आहे, पण याच्यात लावल्यानंतर याच्यात या टाकीत जायला नको. नाही 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 जात नाही, Direct कारण जा- तिथं रिटर्न वाल दिलेले आहेत. बरोबर.
रिटर्न वॉल दिलेले आहेत, त्याच्यामुळे ते टाकीत पाणी नाही जात. ठीक आहे, आपण पहिल्या मजल्यावरती जाऊया आता. वरती टेरेसवर मोटर येते हा, सांगतो ना, तो पण सांगतो. आता आपण फायर एक्झिटच्या जिन्याच्या इथे आहोत, जे आहेत तिथे छोटी लिफ्ट आहे, तिथे आता आपण सगळे जमलेले आहोत. तर फायरचं दुसरं जे कनेक्शन आहे तर त्याच्याविषयी ते आपल्याला एक्सप्लेन करतायत. हा फायर पॅनल आहे, फायर अलार्म पॅनल, आणि हा बुस्टर पंपाचा स्टार्टर, जो आपल्यावरी टेरेसला एक पंप आहे छोटा. सो त्याचा हा स्टार्टर आहे. हा मॅन्युअली तुम्हाला यूज करायचे चालू बंद. हे लॉक काढायचे, चालू बंद करायचे. वरच्या ऑटो मध्ये नाही होणार का? ऑटो नाही, मॅन्युअली. टेरेसवरती जिथे आपल्या टाक्या आहेत तिकडे एक आपला पंप आहे. तर आता आपण त्याविषयी माहिती घेतलेली आहे. सपोज वरती कुठला पंप ऍक्टिव्हेट करायचा असेल आपल्याला, तर त्याचं ऑपरेशन आपण इकडनं करू शकतो. आणि अलार्म 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 दाखवायचा. प्रत्येक फ्लोअरला तुम्हाला टॉक बॉक्स दिलेला आहे असला, तर तुम्ही हे दाबून प्रेस करून तर बोलू शकता. तिथून बोललं की तर खाली आवाज येईल, प्रत्येक फ्लोअरला आवाज जाईल त्याला. त्याचा आवाज कमी झालेला आहे, त्याला थोडं दुरुस्त करावं लागेल. आता आवाज मोठा येतो आपल्याला. ऑफिस मध्ये तुला केवढा हर फ्लोर पे आएगा आवाज अभी आ रहा होगा. नहीं, आवाज इधर आएगा. आपको जो बोलना है, हर फ्लोर पे ये बॉक्स दिया है, टॉक बॉक्स. आपको ये प्रेस करके बोलना है, इधर आवाज आ जाएगा. आग लागली. तर त्याचा फायर अलार्म सगळ्या फ्लोअरला वाजत नाही का? हा, इथं 12 नंबर दिलेले आहेत. 12 फ्लोर आहेत ना, 12चे 12 आहेत. कुठं ज्यांनी दाबलंय तिथलं इथं नंबर येईल. ओके. ट्रायल करू ट्रायल करू. मी वरून पहिला दाबू का? वरनं दाबायला लागेल. दाबू का मी वरचं? म्हणजे इथे नका. फर्स्ट फ्लोअरला जा. हे इथं हॉस्पिटल बरोबर पेशंटने दाबलेली लाईट लागते. काय मी दाबू? त्यांना पुढे करणार. कुठल्या मजल्यावर Just वरती. हे ते कळतं त्या मजल्यावर. पण इलेक्ट्रिसिटी बंद असेल तर कसं काय होईल? चालू राहील. ते चालूच ठेवायचंय तुम्हाला. नाही. याच्यासाठी वेगळी लाईन आहे का? नाही, इथं आहे ना, एमसीबी दिलेलं आहे सेपरेट. नाही लाईन तिचे काय एमएससीबीची कॉमन मधून आलेली आहे लाईट एमसीबी. गेली तर बंद. हो, लाईट गेली तर पण आहे. जनरेटर चालू झालं तरी चालू होणार. बॅकअप काय नाही झाला. नाही, जनरेटर वरती चालू राहणार आहे. त्याचं इंडिव्हिज्युअल बॅकअप काय नाही स्वतः. बंद व्हायला पाहिजे. जनरेटर ऑन आला तर हे बंद होत. हे सगळं बंद व्हायला पाहिजे. मग हा याच्यासाठी वेगळं दिलं आहे का की फक्त हा नाही, एकदा माहिती झाल्यावर याचं काही काम नाही. परत हा बंद झालं तरी चालू. नंतर आपण आगच विजवायचं काम असं काही करणार. बटन नाहीये का की इथून दाबलं की पूर्ण बिल्डिंगला अलार्म जाईल की कुठेतरी आग लागेल, सगळ्या फ्लोअरला वाजेल. आता हे सो आता पहिल्या हॅलो मध्ये हॅलो हॅलो, फर्स्ट फ्लोअर. पहिल्या मजल्यावर जनरेटर नाही दाबलं. त्याला आवाज जात असेल तिथं. हॅलो, आवाज येतोय ना? हॅलो, वो भी मतलब बात कर सकता है ना प्रेस पूर्ण सोसायटीला. तर सगळे अलार्म ऍट अ टाइम ते वाजते. बटन दाबलं का इथं आवाज येईल तुम्हाला मोठं. सगळ्या सोसायटीला आवाज जाईल. मी जे आवाज वाचतोय ना, फर्स्ट फ्लोर पे है यहाँ पे नहीं है. आता आपण फर्स्ट फ्लोअरला प्रेस केलंय तिथं. ते त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल फ्लोअरचा वाजला. याचा आवाज मोठा असतो, तुमच्या शेवटच्या मजल्यापर्यंत आवाज जाईल त्याचा. की लोक जागी फ्लोअरचा उचलतात. आवाज सगळीकडे जातो. सर्व्हिसिंग डिरेक्शन केला तर सर्व्हिसिंग मध्ये ते एनहान्स वाढत इन्क्रीज करते. एक बटन में पूरे फ्लोर में अलार्म बज सकता है क्या? वो चाहिए, वो रिक्वायरमेंट है. पूरे फ्लोर में नहीं बज एक ही सकता फ्लोर पे बजेगा, but है. ये वो पूरे बजेगा, फ्लोर में मगर आपका आवाज सब ऊपर जगह तक. पे आ जाएगा. क्योंकि अभी ये इसका सारा आवाज ये कम है. खराब हो गया है. इसका आवाज बहुत बड़ा मतलब वो नॉइज इतना बड़ा रहेगा कि पूरे बिल्डिंग को सुनाई देगा. बराबर ना? हाँ, अरे अपने बिल्डिंग में क्या फायर वाले इसमें कोई तो बोल देता है हाउसकीपिंग वाला, आवाज कितनी जोर से आता है. फर्स्ट फ्लोर दिस इज प्रेस करायचं. येतो का ना? तुला येतो ते आवाज आला. नाही ना. आणि बोलताना तिथं बोलायचं प्रेस ऐका ऐका ऐका. की खाली आवाज जाईल तुम्हाला. ओके. ठीक आहे. त्याला इथून रेस्ट करायचं. हे दाबलं तरी आवाज जाईल. तिथं कळल कुठं फ्लो हे झालंय, फायर झालंय. बरोबर. एक नंबरला ते हो. फर्स्ट बॉक्स
मोठी आग असेल हा पाईप काढायचा आणि इथं लावायचा. इथं पण हायड्रॉन वॉल दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे. हे प्रत्येक फ्लोअरला हायड्रॉन वॉल दिलेला आहे. खाली जे होतं ते त्या मोठ्या आगीसाठी. आणि हे होज रील ते काढा बरं. हे तुमच्या छोटी आगीसाठी. बाहेर कुठं पाणी उडू शकतो का? नको इथे नको. तिकडे जाईल ना. इथे बाहेर सोडूयात ना, बाहेर उडूयात. घरात जाईल प्रेशर. परत घाण होईल फ्लोअर, बाहेर उडूया आपण. करू शकतो का? चला घ्या. बाहेर करू शकतो. थांबा थांबा थांबा. एक मिनिट. ते वर्षात एकदा खोले पाहिजे जाम बस बस बस. हे ना सोपं याला पण इथं चालू करायचं. हा इथं पट्टीवाल आहे. हे बघ हे पट्टीवाल आहे. हा आता बंद आहे. त्याला चालू करायचं. पाणी आलं तिकडे. त्याला फिरवा. थांबा थांबा 1 मिनिट. सर का सगळं फिरवा. प्रेशर एवढंच असेल का वाढेल प्रेशर? हेच प्रेशर असतं? प्रेशर वाढणार. हा ग्रॅव्हिटी आहे फक्त. हे तुमचं ग्रॅव्हिटी प्रेशर आहे एवढा. ओके. पंप जर चालू केला तर त्या पलीकडच्या बिल्डिंग पर्यंत पाणी जाईल. कुठला पंप चालू नाही केला? वरचा पंप चालू नाही ना. हा फक्त ग्रॅव्हिटी आहे तुमचा फक्त. ओके. त्या पाईपातल्या पाण्यावर हा. जो चालू आहे ते. ठीक आहे. हे कळालं कसं यूज करायचं ते. पूर्णच कर मग, पूर्णच कर. हा तुम्ही टेरेस वरती आलेलो आहोत. हा आपल्याकडे एक सेकंड पंप आहे. सपोज खालच्या पंप्स मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपल्याला हा पंप वापरता येईल. तर याचं कनेक्शन आपण आता खालनं चालू केलेलं आहे. ते चालू केल्यानंतर आपण हा पंप वापरू शकतो. वरती आपल्या इथे 2 इमर्जन्सी टाक्या आहेत. त्याच्यातलं पाणी हा पंप खेचून घेऊन फायरसाठी आपल्याला वापरता येईल. लक्षात. त्या टाकीतून आणि ह्या टाकीतून याला सप्लाय दिलेला आहे इन्कमिंग. हा बटरफ्लाय वाल आहे. हा कंटिन्यू चालू ठेवायचा, हा बंद नाही ठेवायचा. ओके. ठीक आहे. असा असेल तर बंद राहील, असं पॅरलल असेल तर चालू राहील. आता हे पाणी पूर्ण चालू आहे. ह्याचा स्टार्टर खाली दाखवला तुम्हाला अलार्मच्या पॅनलच्या तिथे आहे. खालच्या फ्लोअरला तुमच्या 7-8 फ्लोअरला त्याचं ग्रॅव्हिटीने प्रेशर मिळेल तुम्हाला. पण जसं जसं वरी जाईल तसं तसं प्रेशर मिळणार नाही. त्यावेळेस तुम्हाला तो स्टार्टर चालू करायचा. हा बटरफ्लाय वाल आहे जो आपला त्या खालचं पाणी सुद्धा वरच्या पर्यंत जाऊ शकतो, वरून खाली होऊ शकतो. त्यासाठी हा वाल दिलेला आहे. सो कॉमन टेरेस साठी जे आपल्याला मगाशी प्रेशर कमी येत होतं, तर हा वॉल ऍक्टिव्हेट केल्यानंतर आपल्याला खालच्या मोटारीतनं प्रेशर घेऊन पाणी जोरात मारता येईल आगीच्या ह्याच्यात. थँक्यू. इसको निकाल देना है. ठीक है, ये निकल गया. इसका लॉक है ये पीला वाला.
इसको खींचेंगे ये निकल जाएगा, ये लॉक टूट जाएगा। ठीक है, ये निकल गया। और एक लॉक है, इसको चाबी है, ये चाबी निकलना है। अबे दूर घे ते मोबाईलची. अरे काहीच नाही होत भाई. चाबी निकल दिया, इसका और एक लॉक है, ये खोल देना। करो थोडं. अरे नाही हे होणार करना पडेगा. बाद में इसको प्रेस, खाली प्रेस करना है। इधर ते एकदा आग पूर्ण जैसा करावं है, लागतं का एकानं आवाज जो है उसके विरुद्ध दिशा में रुकना है अपने को। जिधर आग है उसके विरुद्ध दिशा में रुक के फायर करना है, बस ये दबा के। नाही, नका करू. पेपर रिफिल करावं लागेल. हा, मग तेच करावं. नका परत रिफिल करावं लागेल. आपण रिफिल करावं लागलं. राहू द्या. ते लॉक फक्त लावून ठेवा. थांबा, थांबा. रुक. ओके, इसके साथ है। पहिल्यांदा हे काढायचं सोपं आहे. हे लावायचं, दुसरं कोणीतरी पाण्याचे अरेंजमेंट करायचं. याची पण एक्सपायरी असते. त्याची expiry असते. येऊन एक वर्ष, 3 वर्ष एक्सपायरी असते. एक वर्ष का 3 वर्ष लिखा रहता है. ते इथे हे आहे. प्रेशर. प्रेशर. पीछे, पीछे. आ रहा पीछे. हटो हटो. एवढं होतं का? गॅसच्या प्रेशरमुळे ते पावडर टाकतात. आणि ते पावडर आग विझव. फायर ड्रिल झालेलं आहे. या तुम्ही पण साहेब या. दोघांनी पण खूप चांगलं आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे, तर सगळ्यांनी त्यांचे आभार व्यक्त करूयात. आणि स्पेशल थँक्स टू स्नेहजित की त्यांनी पूर्ण व्हिडिओ कव्हर केला. सो थँक्यू सो मच. आणि थँक्यू सो मच नेजित. येस, जे कोणी उपस्थित होते सभासद त्यांच्यासाठी पण धन्यवाद. जेणेकरून कधी इमर्जन्सी लागली तर आपल्यातले बरेचसे लोक आपल्याला हेल्पफुल राहतील. सो थँक्यू एव्हरीवन. जाऊ नका कोणी, सह्या घ्यायच्या फक्त. जे 1000 लोक आहेत ठीक त्यांच्या सह्या आहे. घ्यायच्या. बरं, अजून एक की 1000 लोकांच्या त्यांना सह्या हव्यात, तर आपण सह्या करूयात आणि मग वाइंड अप करूयात. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू.